राजकारण करणं यापेक्षा मोठी संवेदनहीनता दुसरी कुठलीच नाही। या ठिकाणी आम्ही ठरवलंय अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत या घटनांमधले जे आरोपी आहेत आम्ही यांना सोडणार नाही। यांना जो कठोरात कठोर शिक्षा आहे अगदी फाशीपर्यंतच्या शिक्षा मिळेपर्यंत शांत बसायचं नाही असं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे सहन करणार नाही। पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, अरे मुलगी कुठली असली तरी आपलीच असते। कलकत्त्यामध्ये एका स्त्री डॉक्टरवर इतका भयानक आणि अनन्वित अत्याचार झाला, तो अत्याचार झाल्यानंतर यांची तोंड देखील उघडली नाहीत। तो अत्याचार झाल्यानंतर ते ममताजींचं त्या ठिकाणी तारीफ करत राहिले, एका शब्दाने त्याची निंदा केली नाही। मात्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकारने राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारच्या त्यांच्या मागण्या होत आहेत। मी त्यांना एवढंच सांगतो, अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलंय या ठिकाणी रडायचं नाही लढायचं, आम्ही पळून जाणारे नाही आहोत। काहीही झालं तरी अशा प्रकारच्या नराधमांना त्या ठिकाणी समाप्त केल्याशिवाय आम्ही बाजूला हटणार नाही, हे सांगण्याकरता निश्चितपणे आणि ठणकावून सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे। आणि म्हणून त्यांना राजकारण करू द्या। खरं म्हणजे मी जर या ठिकाणी सांगितलं तर ही देखील संवेदनहीनता असेल, कारण एकाही मुलीवर एकाही महिलेवर अत्याचार झाला तरी देखील ते आपल्याला भूषणावं नाही आहे। पण हे जे बोलतायत त्यांना हे देखील समजलं पाहिजे की या ठिकाणी 2022 साली 21 साली त्या ठिकाणी 4180 घटना झाल्या होत्या। 23 मध्ये त्या घटना कमी झालेल्या आहेत, पण घटना किती कमी झाल्या आणि किती जास्त झाल्या याच्यावर मी याचं मूल्यमापन करत नाही। केवळ एवढंच सांगतो की ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे संवेदनहीन होऊन बोट दाखवता आणि राजकारण करता त्यावेळी तुमच्या काळात देखील काय झालं होतं याचाही लेखाजोखा आहे। पण तो लेखाजोखा मांडून आम्ही कधीच मोठे होणार नाही। या ठिकाणी समाजातली ही जी कीड आहे ही कीड आपल्याला संपवावी लागेल। आता हे म्हणतात लाडकी बहीण योजना तुम्ही समाप्त करा कारण आमच्या मुली सुरक्षित नाहीत। अरे मुलींना सुरक्षित ठेव आणि लाडकी बहीण योजना देखील चालू ठेव। लाडकी बहीण योजना तुम्ही कितीही मनसुबे त्या ठिकाणी आखले तरी देखील आम्ही बंद होऊ देणार नाही। हे कारण शोधतायत लाडकी बहीण योजना कशी बंद होईल। आणि आपल्याला माहिती आहे यांचं सरकार देखील आपण बघितलं, हे जेव्हा सरकारमध्ये होते त्यावेळी यांचं सरकार हे स्थगिती देणारं सरकार होतं। खरं म्हणजे या ठिकाणी स्थगितीमान सरकार नको आहे, गतिमान सरकार हवं आहे। यांच्या काळामध्ये जेव्हा त्या ठिकाणी नव्यानं सरकार आलं, जुन्या सरकारमधल्या सगळ्या योजना उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात बंद करण्यात आल्या होत्या। आता यांचे मनसुबे हेच आहेत की पुन्हा आम्हाला निवडून द्या म्हणजे आम्ही लाडकी बहीण सारख्या योजना बंद करतो। आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे आम्ही आमच्या बहिणींच्या पाठीशी उभं झालो आहोत ते यांना सहन होत नाही। पण आपण काळजी करू नका बहिणींनो, काही झालं तरी मंचावरचे तुमचे भाऊ या ठिकाणी सक्षम आहेत, ते तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहतील। आणि या सगळ्या योजना आणि याच योजना नाही तर आमच्या मनामध्ये अजून अनेक योजना आहेत, त्या योजना देखील उत्तम प्रकारे आम्ही त्या ठिकाणी मांडू आणि पार पाडू। आताच अजितदादांनी सांगितलं आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आम्ही विजेचं बिल माफ केलेलं आहे। आणि आता आपल्याकडे ज्या उपसा सिंचन योजना आहेत या उपसा सिंचन योजनांना देखील त्या ठिकाणी आम्ही आता योजना आणून त्यांना सोलरवर आणतो आणि त्याचा खर्च देखील अतिशय कमी करायचा आणि शेतकऱ्यांवर त्याचा बोजा पडणार नाही। ज्या सहकारी योजना आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी सोलरवर आणायचं आणि त्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांवर देखील बोजा पडणार नाही अशा प्रकारची योजना आपण आणलेली आहे। आणि 12,500 मेगावॅट सोलारचं काम आपण सुरू केलेलं आहे। येत्या 2 वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज देण्याचा आमचा निर्णय आहे आणि तीही मोफत वीज आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे। आमचा जो कष्ट करणारा शेतकरी आहे, जो आपल्या शेतीमध्ये राबतो, हाडाचं काढं करतो, रक्ताचं पाणी करतो, त्या शेतकऱ्याच्या पाठीशी हे आपलं सरकार उभं आहे। बंधू भगिनींनो, आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत, अनेक लाडके भाऊ बाहेर उभे आहेत, त्यांना आतमध्ये बसायला जागा मिळाली नाही।
कारण हा बहिणींचा कार्यक्रम होता, पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या भावांना देखील रिकामं ठेवलेलं नाही। आज आपण शिका आणि कमवासारखी योजना सुरू केली आहे। आमच्या भावांना त्या ठिकाणी अप्रेंटिसची योजना आहे, ज्यामध्ये 10,000 रुपयापर्यंत त्यांचा पगार राज्य सरकार देत आहे आणि नंतर त्यांना त्याच ठिकाणी नोकरी मिळेल किंवा त्या एक्सपिरियन्सच्या भरोश्यावर अन्यत्र कुठे नोकरी मिळेल, अशा प्रकारे आमच्या भावांच्या हाताला काम देणं ही देखील आमची प्राथमिकता आहे। आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, कोणी कितीही टीका केली तरी हे तुमचं सरकार आहे, तुमच्या भावांचं सरकार आहे। हे सरकार जनतेकरता, बहिणींकरता, भावांकरता, रयतेकरता काम करतच राहील, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।